थँक यू फादर, थँक यू जीसस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाची मी स्तुती करतो, तुझ्या नावाची मी आराधना करतो, तुझ्या नावाचा मी गौरव करतो. हे प्रभू येशू, आज या दिवशी या समय प्रभू येशू तुम्ही मला अद्भुत संधी दिली. तुम्ही मला एक बहुमूल्य संधी दिली प्रभू येशू, तुझ्या शुभ वर्तमान सांगण्यासाठी, तुझ्या वचनाची पेरणी आमच्या भावा बहिणींच्या अंतकरणामध्ये पेरण्यासाठी प्रभू येशू. हे प्रभू येशू, तू महान परमेश्वर आहे, तू अद्भुत परमेश्वर आहे, सर्व सामर्थ्यवान परमपिता परमेश्वर आहे प्रभू येशू. हे प्रभू येशू, ही सुवर्ण संधी प्रभू येशू तिने मला तुझ्या इच्छेनुसार दिल्याबद्दल मी तुला धन्यवादित करतो, तुझे मी आभार मानतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजचं बहुमूल्य वचन आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत आणि अलौकिक अप्रतिम वचन आहे. आज त्या वचनाचं आपण अध्ययन करणार आहोत, मनन करणार आहोत. एक का दोन वचन आहे आणि वचन किती बहुमूल्य, वचन किती पवित्र आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने हे बोलून नाही करून पण दाखवलेलं आहे. जेव्हा सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा बघत होता 40 दिवस, येशू ख्रिस्त एका जंगलामध्ये होता, अरण्यामध्ये होता आणि 40 दिवस त्यांनी उपवास केले होते. 40 दिवस काही न खाता येशू ख्रिस्त पूर्ण उपाशी पोटी होता मानवी देहामध्ये. विचार करा, ते क्षण, ते दिवस किती त्रासमय, क्लेशमय असतील. जेव्हा आपण जर एवढ्या दिवस जर उपवास केला तर आपल्याला अशक्य होईल. आणि हे प्रभू येशू ख्रिस्तांनी करून दाखवलं. का? कारण की त्याच्यामध्ये परमपिता परमेश्वराचं वचन होतं आणि येशू ख्रिस्त हे परमेश्वराचं वचन आहे. तर त्याचं वचन सांगतं मत्तेकृत शुभवर्तमानमध्ये, पवित्र शास्त्र बायबल नव्या करारामध्ये लिहिलेले 4था अध्याय, अरण्यात येशूची परीक्षा. तेव्हा मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. पहा, परीक्षक असा एक शब्द इथं वापरलेला आहे, इथं लिहिलेला आहे की सैतान एक परीक्षक पण तिथं बनलेला आहे. की प्रभू येशू ख्रिस्ताला कशा पद्धतीने तो प्रश्न विचारतो की जर तू देवाचा पुत्र आहेस, ठीक आहे, तुला जर भूक लागली आहे, तुझा जीव तळमळतोय, तुझा जीव व्याकुळ झालाय, तुला खूप भूक लागली आहे, ताण लागली आहे, तर हे जे दगड जे आहे ना, याच्या भाकरी बनवून तू खा. प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदर आणि खूप पवित्र शास्त्र बायबलमध्ये जे लिहिलेले जे वचन आहे त्याच वचनाचा उपयोग करून सैतानाला प्रत्युत्तर दिलेले आहे. तर इथे लिहिलेले आहे, परंतु त्याने उत्तर दिले. 4वं वचन आहे, 4था अध्यायाचं 4थं वचन. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. पहा, परमपिता परमेश्वराने वचनाला किती महत्व दिलेले, वचन किती महत्वाचं आहे. मनुष्य भाकरीने नाही जगणार, परमेश्वराच्या प्रत्येक वचनाने जगणार. त्याच्या मुखातून जे निघते ना, मनुष्याच्या मुखातून, ते परमेश्वराचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे तो जिवंत राहील. तर ह्या ज्या शारीरिक गोष्टी, ह्याच्या संसारिक गोष्टी आपल्याला काय करतात, विचलित करतात, आपल्याला परमेश्वराच्या आत्मिक संबंधापासून दूर घेऊन जातात. पण आपल्याला नेहमी निरंतर प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्ही निरंतर प्रार्थना करा, तुम्ही विपत्ती संकटाला घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला सहाय्य करतो. आणि जेव्हा आपण वचनाचं अनुसरण करतो, वचनाच्या द्वारे आपण चालतो, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सहाय्य करतो, आपल्याला मदत करतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्याच्या इच्छेनुसार. म्हणून वचन किती महत्वाचं आहे.
आणि वचनाच्या द्वारेच परमपिता परमेश्वर आपल्याला प्रगट होतो, आपल्याला प्रसन्न होतो. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आज्ञा मानणं, वचनाचं अनुसरण करणं हे आपल्या सगळ्या विश्वासू लोकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त ज्ञानाचा सागर आणि दयेचा सागर आहे. तो सर्वज्ञ आणि सर्वव्यापी परमेश्वर आहे. तर हेच होतं आजचं प्रभूचं वचन. प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला मी धन्यवादित करतो. तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाची मी आराधना करतो. तुझ्या नावाचं मी उपकार स्मरण मी करतो. आजचे बहुमूल्य वचन आमच्या बंधू भगिनींच्या अंतःकरणामध्ये पेरल्याबद्दल, त्यांच्या हृदयामध्ये जतन केल्याबद्दल तुला मी धन्यवादित करतो. तुझे मी आभार मानतो. आमेन.